अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानात आली आहे. क्षेत्ररक्षण सदलंय. आपण चांगला नजारा पाहतोय मालवणीच्या मैदानावरती. सलामीची जोडी मैदानात आलाय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलं स्वप्नील. स्ट्राईक साठी आहेत. स्ट्राईक साठी प्रथमेश, नॉन स्ट्राईक साठी पार्थ. शीतला देवी अक्सा, MGSC मनोरी. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय मलाड आणि बोरोली या संघातील हे संघ आहेत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. चांगल्या दरम्यान सामन्याला सुरुवात होते. चला पंचांच्या उजव्या बाजून मारा करेल प्रथमेशसाठी. पहिला चेंडू डेंग्या बॉयज या स्पर्धेचा पहिला चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे. मिडॉमच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि या फटक्यावरती पहिला असा खणखणीत चौकार. प्रथमेशाच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा चौकार आहे. बघा जो पॉवर प्लेचा भाग होता त्याच्यामध्ये त्यांनी तिथे जागा मिळवली आणि 4 धावा मिळवल्या. गॅप शोधून काढलाय. चेंडू रोखता आलेला नाही फलंदाजाला, कारण खूप अशी त्यांनी जागा मिळून तिथे फुलटॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला होता. प्रथमेशाने पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फलंदाजाला बीट केलंय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल स्वप्नील याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर दुसरा चेंडू हा ब्लॉक होलच्या पद्धतीने टाकलेला चेंडू होता. फलंदाजाला जखडून ठेवलं. निर्धाव चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळालंय स्वप्नील यांच्याकडून. पुढचा चेंडू स्वप्नील प्रथमेशसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळाल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव होता. पुढचा चेंडू स्वप्नील याचा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. 22च्या स्वरूपाने पंच आमच्या दिशेने वळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 5 वरती. पहिलं षटक सुरू आहे मैदानात स्वप्नील याचं. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक साठी आलाय पार्थ. पाहूया पार्थ आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय आणि आपल्या संघाला कुठल्या स्थितीत नेतोय. चांगला फलंदाज आहेत हे दोन्ही फलंदाज आहेत. ते आक्रमक असे फलंदाज आपल्या संघासाठी धावा जमवू शकतात. स्वप्नील याचा पुढचा चेंडू रिओसिव मारण्याचा प्रयत्न आहे. पाहूया एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. तिकडे क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया परंतु चुकीच्या ठिकाणी फेकी होती. फेकी जर निश्चितच चांगल्या बाजूने आली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता, धावचित होऊ शकला असता. परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांमध्ये ते अक्साच्या. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा पार्थ साठी. पहिला चेंडू स्विच हिट केला होता, परंतु तिकडे 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. पाहूया काय होतंय. फलंदाज क्षेत्ररक्षक बॉल खाली आहे आणि सूर्य डोक्यावरती असल्यामुळे त्यांना चेंडू दिसला नाहीये. 2 धावा मिळवल्यात. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूने आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते प्रथमेश आणि पार्थ याच्याकडून. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 9 वरती. बिनबाद 9. पहिलं षटक सुरू आहे मनोरी संघाचं. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहू शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळवतात आणि आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा जमवत आहेत. 5 षटकांचा हा सामना असेल. पहिला सामना आपण पाहतोय डेंग्या बॉईज आयोजित या स्पर्धेचा. पार्थ स्ट्राईक साठी पार्थ. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी पार्थ तयार आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेट ड्रिबला मारलेला फटका. पाहूया तिथे किती धावा मिळत आहेत. निश्चितच 4 धावा मिळतील, कारण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथे जागा बनवली आणि चांगला फ्रंटफूट वरती येऊन त्यांनी प्रहार केला पार्थ याने आणि 4 धावा मिळवल्या. एका षटकाचा खेळ संपतो. एका षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13 वरती. बिनबाद 13. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल आपल्याला की पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या जमवली आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. पाहूया किती धावा जमवत आहेत. सरासरी जर धावा चांगल्या जमल्या तर एक चांगली चेस टोटल त्यांना बनू शकते आणि त्याच्यावरती फाईट करू शकतात ते अक्सा संघ.
2 चौकार आलेत या षटकामध्ये. चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु गोलंदाजाची लेन आणि लाईन ओळखली आणि त्याच्यावरती फ्रंट फूट वरती येऊन प्रहार केला पार्थ याने आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार मिळवलाय. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन आले. रोहित अनुभवी गोलंदाज आहे, आपण त्यांना खेळताना पाहतो खूप ठिकाणी. आणि जर सामना बरोबरीच सुटला तर कोणताही संघ विजयी होणार नाहीये, तर आपण त्यासाठी कंपल्सरी चेस असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. रोहित पाहूया रोखू शकतोय का. अक्सा संघाच्या फलंदाजाला स्ट्राईक साठी आलाय प्रथमेश. पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल प्रथमेश साठी रोहित. रोहित एक चांगला गोलंदाज आहे, झेल होऊ शकला असता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पाहूया काय होतंय. चुकीची फेक केली, एक धाव पूर्ण केली आहे. पंचांकडे अपील करतात, परंतु आपल्याला चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय, त्यामुळे पार्थ हा सुखरूप पोहोचला आपल्या क्रीज मध्ये. एक धाव चोरली आहे. स्लिप मध्ये चेंडू गेला होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झाले. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14, बिनबाद 14. दुसरं षटक सुरू आहे मनोरी संघाकडून. स्ट्राईक साठी पार्थ खेळतोय. पार्थने शेवटच्या चेंडूवरती चौकार केला होता. आता पाहूया की समाचार घेतोय रोहित याचा. पुन्हा एकदा स्वीट चिट मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, पाहूया झेल होतोय काय. आणि पार्थ बाद होतोय. एक चुकीचा फटका मारून पार्थ बाद होतोय. तसंच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मनोरी संघाकडून, कारण शेवटच्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर रोहित आला आणि कमाल केली गोलंदाजीमध्ये आणि एक चांगला फलंदाज बाद केला. एक आक्रमक फलंदाज बाद झालाय तो अक्सा संघाचा. अनुभवी गोलंदाज आहे रोहित, आपण त्यांना खूप ठिकाणी खेळताना पाहतो, मनोरी संघातून आपण पाहतो. पार्थ त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय अनिकेत. निश्चितच एक चुकीचा शॉट आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि त्याची चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं तिकडे पाहायला मिळालं. ते मनोरी संघाकडून एक झेल घेतलाय. त्याची जागा घेण्यासाठी अनिकेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 1 बाद 14. पहिला धक्का बसलोय तो अक्सा संघाला. पाच षटकांचा हा सामना असेल. डावखुरा फलंदाज आहे. एक डावखुऱ्या फलंदाजाला ह्या मैदानावरती ऍडव्हान्टेज असतो की जे पश्चिमेकडून पूर्वेकडे जे वारे वाहतात त्याचा एक ऍडव्हान्टेज मिळतो आणि चेंडू सीमापार पोहोचवण्यासाठी त्याला मदत होते. हवेचं एक प्रेशर, चांगलं प्रेशर आपण इथे पाहायला मिळतं आपल्याला. डावखुरा फलंदाज मारा करेल रोहित. रोहित एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहिलं पहिला चेंडू एक धाव मिळाली होती, दुसऱ्या चेंडूवरती परिवर्तन करून चेंडू मध्ये बळी मिळवला होता. पुढचा चेंडू रोहित त्याच्यासाठी पुन्हा एकदा करून आणि तिथे क्षेत्ररक्षण, गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु तिकडे कव्हर असल्यामुळे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. निश्चित फलंदाज बाद होऊ शकला असता, जर सर्कल मध्ये चेंडू अडवला गेला असता तर निश्चितच फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु तिथे गचाळ क्षेत्ररक्षण, त्यानंतर चांगलं कव्हर आपल्याला मिडॉनच्या दिशेने पाहायला मिळालं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आपल्याला पाहतोय आपण की क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो. गोलंदाजाचे कस असते, त्याच्यामध्ये कर्णधाराची कस असते की आपण क्षेत्ररक्षण त्याप्रमाणे लावलं पाहिजे आणि तेच प्रत्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते मनोरी संघाकडून. रोहितचा पुढचा चेंडू प्रथमेश साठी. प्रथमेश स्ट्राईक साठी आलेला होता. चांगली फलंदाजी आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू रोहित याचा, चांगलं कमबॅक रोहित याच्याकडून. पुढचा चेंडू आहे, मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया, पंचांकडे दाद मागतायत परंतु पंच दाद फेटाळून लावतायत. कदाचित हा चेंडू बॅटला लागल्याची खूण आपल्याला करतायत पंच. विरल नायर सर. चांगलं कमबॅक रोहित याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय. सतत गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतंय. चांगलं व्हेरिएशन आहे रोहित याच्याकडे, म्हणून त्याने जखडून ठेवलंय ते अक्सा संघाला. पहिला षटक आपण पाहिलं असेल की 13 धावा मिळाल्या होत्या, परंतु आता चांगलं जखडून ठेवण्यात यश आलंय. ते एक रोहित याला एक फलंदाज बाद केलाय. पुढचा चेंडू रोहित याचा, डावखुरा फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाहूया, 2 क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय का सीमा पार आणि 4 धावा. खरोखर कौतुक करावं लागेल अनिकेत याचं. सफल होऊन खेळले होते परंतु
चांगला गॅप तिथे त्यांनी मिळवला आणि 4 धावा मिळवल्या. 4 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघाची धावसंख्या बसली आहे 20 वरती. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय, जागा बनवली आणि तिकडे 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 20. 1 बाद 20. दुसरं षटक सुरू मैदानात मनोरी संघाकडून. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया, एक धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात का क्षेत्ररक्षक. चेंडू खाली आहे, फेक केली आहे. पाहूया, निश्चितच चांगली फेकी होती, परंतु तिथे कलेक्ट करता आलेला नाहीये चेंडू. निश्चितच मिळू शकले असते. मालवणी कोळीवाडा डेंग्या बॉईज आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. डिका स्पोर्ट्स लाईव्ह याच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता. जगभरात आपण ही स्पर्धा पाहू शकता, कुठेही असाल तरी ही स्पर्धा तुम्ही पाहू शकताय. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 21. 1 बाद 21. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही षटकांच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे तिसरं षटक. तर आपल्या वतीने पहिलं षटक घेऊन येते ते यशांत. धावसंख्या झालेली ती 21. पहिल्या षटक अखेरीस धावसंख्या होती ती 13 आणि दुसऱ्या षटक अखेरीस धावसंख्या झालेली ती 21. म्हणजे बघायला गेलं तर 8 धावा खर्च करतोय रोहित आणि 1 बली मिळवतो आपल्या खात्यामध्ये. त्याच्यानंतर ॲडम रांदोळकीत गोलंदाजी करतील. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, चांगला चेंडू आणि 1 धाव घेण्यामध्ये जोगू नाही शकले आणि अनिकेत एका धावेने धावसंख्येवर पोहोचलेले ते. अनिकेत पोहोचले ते 7 या धावसंख्येवर आणि संघाने पोहोचले होते 22 या धावसंख्येवर. हा डेंग्या बॉईज प्रथमच भव्य दिव्य असं आयोजन, खरोखर त्यांनी हिच विचार नव्हतं, कोणी केला नव्हता असं हे सुंदरसं आयोजन त्यांनी केलेलं आहे. मी खरंच त्या संघाचं कौतुक करेन. याच वर्षी हा संघ उत्पन्न झाला, म्हणजे नवीन संघ जो मालवणी गावामधून खेळतोय तो म्हणजे डेंग्या बॉईज संघ. सचिन, निश्चितच पहिलं आयोजन आहे, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यंग जनरेशन आपण पाहतो या संघामध्ये सगळे आपण खेळताना. पुढचा चेंडू यशांक याचा, पुन्हा एकदा हवे ऑन साइडला मारलेला फटका. पाहूया झेल होऊ शकतो काय, आणि काय पाहतोय आपण, सुंदर झेल घेतलाय. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूसाठी चेस करत होते, फटका चांगला होता, मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाची ही दाद द्यावी लागेल आणि आपण पाहतोय धावत गेला आणि एका हाताने कॅच पकडले. निश्चितच षटकार होऊ शकला असता संतोष. आपण पाहिलं की सुंदर झेल घेतलाय तर मनोरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. झेल नाही पकडलाय, मी बघायला तर आंबा तोडलाय. त्या आंब्याची सीझन चालू आहे आणि आंबा तोडल्याचा एक कार्यक्रम बघायला भेटला. अतिशय सुंदर असा झेल पाहायला मिळाला. पण क्षेत्ररक्षकाचं नाव कळेल का? हितेश. हितेश यांनी सुंदर असा झेल पकडलाय. खरोखर हा चौकार किंवा षटकार असं या पटक्यावर, पण असं काय घडलं नाही. चांगला झेल पकडला आणि एक मोठा धक्का शितलादेवी संघाला बसलेला आहे. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल मित्रा. तर सचिन, मी ही जी स्पर्धा होते या स्पर्धेमध्ये हातभार बघितला तर सर्वात मोठा जर सिंहाचा वाटा बघितला तर ॲथलीट प्रो म्हणजेच गणेश लिंबोरे यांनी खूप यांना मदत केली आणि प्रोत्साहन ती केलं या टुर्नामेंटसाठी, या स्पर्धेसाठी. त्यांचे मी इथे खरोखर मनापासून त्यांचा आभार व्यक्त करेन आमच्या मंडळातर्फे. गणेश लिंबोरे ॲथलीट प्रोचे प्रोप्रायटर. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रवी. अप्रतिम झेल, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चांगली गोलंदाजी यशांक याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवला होता, पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव काय रोखू शकत नाहीयेत. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 23. संतोष, जसं आपण म्हणालात की ॲथलेटिक प्रोचे गणेश संघाची धावसंख्या 23. डावखुरा फलंदाज अनिकेत. चांगलं फलंदाजीचं प्रत्यक्ष स्विच आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, झेल होऊ शकतो का? पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता, मात्र आता पाहूया किती धावा मिळतात त्याच्यावरती आणि चौकार. निश्चित फलंदाज बाद होऊ शकला असता. चांगलं क्षेत्ररक्षकाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं होतं, पण थोडंसं तिथे मिसअंडरस्टँडिंग झालं आणि तिकडे 4 धावा मिळाल्या. प्रयत्न खरोखर चांगला होता संतोष. आपण पाहतोय की मनोरी संघाचे क्षेत्ररक्षण
खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. निश्चित बळी बाद होऊ शकला असता आणि स्विच हिट केला होता तो अनिकेत याने. अनिकेतचा दुसरा चौकार आहे आपल्या खेळीमधला. पुढचा चेंडू यशांक याचा. पाहूया अनिकेतसाठी पुन्हा एकदा चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेतलीये परंतु चांगले फेकी आणि चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखर खूप कौतुक करावं लागेल. खूप अप्रतिम त्यांनी फेकी केली होती. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या त्या मनोरी संघाच्या क्षेत्ररक्षकाने. सर्वेश सर्वेशांनी अतिशय क्षेत्ररक्षण सुंदर केलं. मात्र फेकी बघितली ना त्याहून सुंदर खरोखर शेवटचा- बरोबर आज फेकी केली होती म्हणून एकच धाव मिळवली दोन्ही फलंदाजांनी. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतंच पण त्याही अति सुंदर होतं त्यांचा थ्रो. नक्कीच आपण पाहतोय की क्षेत्ररक्षकांचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. मेन पंच लेग पंच आपली खून दाखवतायत की फलंदाज बाद झालाय. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रवी बाद झालाय. एक या धावसंख्येवर रवी बाद झालाय. संघाची धावसंख्या पोहोचली 28 वरती. एकाएकी झुंज देतोय तो अनिकेत आपल्या संघासाठी परंतु आपल्याला पाहायला मिळतंय चांगलं क्षेत्ररक्षण मनोरी संघाकडून. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचली आहे 2 बाद 28. एक चांगली विकेट मिळवली आहे ते. तीन षटक संपलेले आहेत आणि आतापर्यंत मिनिटं जे खर्च केले आहेत मनोरी संघाने 14 मिनिटं खर्च केली आहेत आणि 6 मिनिटं शिल्लक आहेत आणि 6 मिनिटांमध्ये हा जे शेवटचं षटक आहे 4थं षटक ते पूर्ण करायचं आहे. नाहीतर अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये येईल याची नोंद घ्यायची आहे. कारण घाई करायची आहे. जोपर्यंत फिल्डर मैदानात येत नाही तोपर्यंत आम्ही टायमिंग स्टॉप केलं जाईल. त्यानंतर जेव्हा गार्ड घेतील आणि सज्ज होतील त्यानंतर आमचा टाईम चालू होणार आहे. तर नवीन फलंदाज आहेत ओमकार नाश्टकला आहेत. अनिकेत खेळत आहेत. अनिकेत 2 चौकार साह्याने 12 धावेवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28. 2 बाद 28 धावा शीतलाजी संघाच्या. सुरुवात मात्र सुरेख केली होती शीतलाजी संघाने. 13 धावेचं पहिलं पावले षटक आता त्यांच्या खात्यामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटक रोहितने टाकलं. 8 धावा खर्च केले होते. 1 बली मिळवलं. तेच रोहित पुन्हा एकदा येत आहेत. ॲटोवर दुकीट गोलंदाजी जो खोलवर टप्प्याचा चेंडू होता मांडा पायाला आदलतो चेंडूवर कुठलीच धाव नाही. निर्धाव चेंडू सांगत होते इथे रोहित यांचा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजीचा नमुना मनोरी संघाकडून पाहायला मिळतोय. आतापर्यंत फक्त पहिला चेंडू म्हणजे दुसरं षटक हाताळतोय आपल्या वतीने आणि संघाचं बघायला तर 4थं षटक. यशस्वी गोलंदाज आहे रोहित. काय चेंडू टाकलाय रोहित याने. पंचांकडे अपील केलं होतं परंतु पंच फेटाळून लावतायत. यशस्वी गोलंदाज आहे. जखडून ठेवलंय पूर्णपणे ते अक्सा संघाला. खरोखर आपण बघतोय की चांगली गोलंदाजी आहे. अचूक टप्पा आहे. टप्प्यामध्ये सुद्धा संतोष आपण पाहतो की व्हेरिएशन आहे. पहिलं षटक आपण त्याचं पाहिलं फलंदाज सफल होतोय हे पाहून सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली होती परंतु कोणती धावसंख्या दिली नव्हती. असा हा गोलंदाज आहे रोहित. आपण 2 आता चेंडू पाहिलेत रोहित याचे की कुठलाही धावा दिलेला नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथे आपण क्षेत्ररक्षणाच्या जोनावरती नक्कीच आपण संघ विजय होऊ शकतो. संतोष आपलं काय मत आहे? हां बरोबर. गोलंदाजाला म्हणजे साथ असते ना ते क्षेत्ररक्षकाची. क्षेत्ररक्षकाला साथ दिली ना तर षटक ते सुरक वाढू शकतं. आणि मी हे म्हणेन की हा सांघिक खेळ आहे. फक्त एक गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज किंवा उत्कृष्ट फलंदाज मॅच जिंकवत नाही तर 11 खेळाडू आहेत ना हेही अतिशय म्हणजे महत्त्वाचे खेळाडू आहेत. आणि यामुळे आपला क्रिकेट हा सामना आहे तो सांघिक सामना म्हणला जातो खेळ. नक्कीच टीम स्पिरिट हे तुमचं दिसलंच पाहिजे. त्याशिवाय क्रिकेट हा संघ पूर्ण होत नाही. 11 खेळाडू आहेत. 11 खेळाडूंचं योगदान मिळावं लागतं. फलंदाज क्षेत्ररक्षक असतात. गोलंदाज चांगलं करतोय आणि क्षेत्ररक्षक जर साथ मिळाली नाही तर निश्चितच तिथे आपण पाहतोय की तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली गोलंदाजी रोहित याच्याकडून अचूक टप्पा फलंदाजाचं सफल होणं ओळखलंय आणि त्या हिशोबाने रोहित गोलंदाजी करतोय. दुसरं षटक आहे वैयक्तिक. दुसरं षटक संघातर्फे 4थं षटक घेऊन आलेत रोहित. चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक आहे.
रोहित याच्याकडून पुढचा चेंडू ओमकार याच्यासाठी. पाहूया ओमकार एक आक्रमक फलंदाज आहे आणि मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया एक धाव तिथे क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चितच होऊ शकलं असतं. जसं मी म्हणतो संतोष की व्हेरिएशन आहे चेंडू मध्ये, व्हेरिएशन आहे. चेंडू फलंदाज कोणता फलंदाज कसा शॉट खेळू शकतो याची त्याची गती ओळखून तो चेंडू मध्ये गती परिवर्तन करतोय रोहित. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. आता पाहूया ओमकार चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रोहित आता शेवटचा चेंडू ओमकारसाठी. पुन्हा एकदा मारलेला फटका आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षण आहे. चांगलं कव्हरअप केलंय त्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला आणि तिथे एकच धाव मिळाली आहे. निश्चितच 2 धाव मिळू शकल्या असत्या परंतु आपण चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय ते मनोरी संघाकडून. त्याच्यामुळे गोलंदाजाला साथ मिळते. संघाची धावसंख्या रोखण्यात यश येते ते मनोरी संघाला. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 2 बाद 31, 3 बाद 31. धावसंख्या झालेली 31 आणि शेवटचा षटक शिल्लक आहे अजूनही. आणि शीतलादेवी संघ अतिशय नाव गाजलेला संघ आहे. मठपट्टी परिसरात सचिन मठ परिसरात अतिशय नाव गाजलेला संघ आहे आणि त्यांच्यामध्ये गोलंदाजी देखील अशी सुरेख आहे, फलंदाजी देखील आहे. हा सामना तेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा होणार नाही. हा सामना खरोखर अटाटीचा होणार यात काही शंका नाही. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे, कुणी जिंको, मनोरी जिंको, अक्सा जिंको, प्रेक्षकांना हवं आहे मनोरंजन, एंटरटेनमेंट. म्हणजे सामना अटाटेटीचा होणं हेच होतंय. आता पाहणार असे सामने होऊ द्या जेणेकरून प्रेक्षकांना मजा येईल. प्रेक्षक आपले मायबाप आहेत. जर स्पर्धा आहे तर प्रेक्षक हवेत. बरोबर सचिन? नक्कीच प्रेक्षक असतील तरच ही स्पर्धा चांगली पाहायला मिळते आपल्याला. आणि आपण पाहतो मालवणीमध्ये कोणतीही स्पर्धा असू दे प्रेक्षकांची कमी आपल्याला कधीच जाणवणार नाहीये. संघ कोणता असू दे प्रोत्साहन देण्यासाठी मालवणीचे प्रेक्षक आहेत ते नेहमी हजर असतात. त्याचं कारण हे मैदान एक सुंदर असं मैदान, गोल मैदान आहे आणि त्याच्या भोवताली एक झाडं जी वृक्ष आहेत खरोखर एक सावली देतात. त्या झाडाखाली हर एक संघ बसू शकतो आणि जवळ मी बघायला पाहिलं ना तर एक 1,500-2,000 हजार पब्लिक बसू शकतो. नक्कीच एवढं मैदान आपलं छान आहे. आपण नेहमी इथे पाहतो की सगळ्या स्पर्धा होत असतात आणि इथे आपण पाहिला चेंडू नो मॅन लँड्स मध्ये पडलाय. 4 क्षेत्ररक्षण चेंडू खाली आले होते परंतु एकाही क्षेत्ररक्षकाला तो झेल घेता आलेला नाहीये. थोडा अवघड झेल होता. फटका मारण्याचा प्रयत्न कारण शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात धावा येणं निश्चित आहे. एक चांगली जर चेस असेल करायचं असेल तर त्यांना 50 ते 55 धावा बनवावे लागतील आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते अक्सा संघाचे. हां, तसं ह्याच मैदानाचं बघितलं आउटफील्ड फास्ट पण आहे. पण 50 ते 45 जरी धावा असल्यानं तरी हा सामना अटाटीचा होणार यात काही शंका नाही. सचिन नक्कीच आपण पाहिलं, आपण इथे सामने पाहतो आपल्याला माहित असतं की इथून भौगोलिक स्थिती कशी आहे त्याच्या हिशोबाने. आता मात्र ऑन साईडला खेळलेला पाहूया यशांक तिथे आहे आणि चांगला झेल होतोय. एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. जी फटकेबाजी करण्याची गरज होती ती करण्याचा प्रयत्न करत होते ओमकार आणि एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळालंय. आणि या क्षेत्ररक्षकाच्या जोरावरती अक्सा संघाला रोखून ठेवलंय ते मनोरे संघाने. आपण पाहिलं झेल क्षेत्ररक्षक आहे, फेकी आहे, ही जर तुमच्याकडून मिस झाली तर निश्चितच गोलंदाज तिथे डिमोटिव्ह होऊ शकतो आणि तो आपली गोलंदाजी विसरू शकतो तिकडे. ते नक्कीच. पण क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख असे साथ देत आहेत मनोरीची. मधली गल्ली मनोरी अतिशय सुरेख असा साथ देत आहेत गोलंदाजाला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करत आहेत. आतापर्यंत बघितलं तर कुठलीच चुकी कोणाकडून दिसली नाही आहे करताना. पण शीतलादेवी संघाचे फलंदाज वारंवार चुक्या करतायत कारण धाव फलक चालू ठेवलेला नाही. ते पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. म्हणजे 21 धावा 2 षटकामध्ये झाल्या होत्या पण सरासरी ती राखीव ठेवली नाही. त्यानंतर रोहितचं अतिशय सुरेख असं षटकं 2 षटकं रोहित यांनी हाताळली आणि रोखून ठेवलं शीतलादेवी संघाला. पण सामना जेव्हा कमी धावेचा असतो ना, कमी लो स्कोरचा, तो सामना खरोखर लोकांच्या अविस्मरणात राहतो यात काही शंका नाही. म्हणजे जेवढा कमी स्कोर असतो ना तेवढाच फिल्डरला साथ द्यावी लागेल, क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल शीतलादेवी संघाच्या. पण पाहूया अजूनही चेंडू शिल्लक आहेत 4.
धावसंख्या झाली 32 आणि 4 चेंडू पाहिजे तरी 10 ते 12 धावा मिळतो. एक साला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये सफल राहील शीतला देवी संघ. सचिन. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा पार्थ होतो आणि काय चेंडू टाकला होता, फलंदाजाला चेंडू कळला नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. शून्य धावसंख्येवर हर्ष बाद होतोय. काय गोलंदाजीचे संतोष आपण प्रात्यक्षिक पाहतोय. गोलंदाज आपण रोहितची गोलंदाजी पाहिली आणि आता सर्वेशची गोलंदाजी पाहतोय. यानंतरचा जो सामना आहे गाव कोंडाई देवी चिकवाडी वर्सेस मालोणी मास्टर, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे, कारण ही इनिंग संपता त्यांची नाणेफेकी होईल याची नोंद घ्यायची आहे आणि आपलं फ्रूट बॅस्केट घेऊन जायचं आहे. दोन्ही संघाला मी नम्र विनंती करेन का आज शेवटचा कॉल असेल, कारण हे षटक संपल्या अखेरीस दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. नवीन फलंदाज येतोय सोहम. आपण पाहतोय चांगलं जखडून ठेवण्यात यश आलंय. धावसंख्या रोखली आहे ती मनोरीच्या गोलंदाजाने. आपल्याला चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी जेवढा चांगला प्रयत्न करता येईल तेवढे सगळे खेळाडू आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत ते मनोरी संघाचे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा येऊन सुद्धा आतापर्यंत संघाची धावसंख्या पोहोचली 32 वरती. त्यामुळे चांगलं जखडून ठेवण्यात यश आहे हेच आपण म्हणू शकतो. सर्वेशाचा पुढचा चेंडू पाहूया, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, ऑन साईडला खेळलेला फटका आहे. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक यशांक एक चांगला झेल घेतला होता यशांकने. कोणती रिस्क घेत नाहीयेत फलंदाज. दुसरी धाव घेण्याची संघाची धावसंख्या पोहोचली आहे 33. अनिकेत सुरेखाची फलंदाजी करतात. शीतलाजी संघाच्या फलंदाजी थोडीशी चुकी केली की अनिकेतला जास्तीत जास्त बॅटवर आणायचं होतं, स्ट्राईक करायची होती. अतिशय सुरेखाची फलंदाजी करतात, पण बराच वेळ ते नॉनस्टॅकला त्यांना ठेवण्यात आलं. इथे कुठेतरी तिथे गणित चुकले, त्यांचं रणनीती चुकले शीतलाजी संघाची. सचिन. नक्कीच एक चांगला फलंदाज आपण त्याची फलंदाजी पाहत होतो तर त्याला स्ट्राईक्स वरती आणण्याची गरज होती, परंतु ते नॉन स्ट्राईकला असल्यामुळे धावसंख्या थांबले. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेतली, पाहूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. फेकी केली आहे, चुकीची फेकी म्हणावी लागेल आणि त्याचा फायदा मिळतोय तो अक्सा संघाला. निश्चितच नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली असती तर फलंदाज बाद होऊ शकला असता, एक धाव वाचली असती, परंतु स्ट्राईकला च्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फलंदाज सुखरूप पोहोचलाय क्रीज मध्ये. शेवटचा चेंडू आहे, पाहू किती धावा मिळत आहेत. हेच करण्याची गरज होती संतोष. आपण पाहिलं की ओमकारला स्ट्राईकला आणण्याची गरज होती, परंतु तो कोणताही प्रयत्न केला नव्हता तो अक्सा संघाच्या फलंदाजाने. आणि अतिशय सुरेखाची म्हणजे 17 धाव संख्येवर खेळतो आता बघितलं तर अनिकेत. आता मोठा फटका होता, चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि ते चांगला एफर्ट होता, चांगला प्रयत्न करू मी या प्रयत्नासाठी 10 नंबर देईन, 10 मधले सॉरी 8 नंबर देईन, पण झेल निसटलेले आहे. 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती संघाची 37 आणि 38 धावेचे लक्ष. डीजे घेऊया थोडा छोटासा. आणि दोन्ही संघाच्या मी कर्णधारांचे वारंवार विनंती करतो की दोन्ही संघांनी मालवणी मास्टरचे कर्णधार आणि कोंडाई देवीचे कर्णधार लवकरात लवकर या प्लीज. आणि लाईव्ह मॅच आहे दादा, आणि परत वारंवार विनंती करणं हे चुकीचं आहे, तर सहकार्य करायचं आहे. डेंगे बॉईज संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. अतिशय सुरेख अशी स्पर्धेचं आयोजन नियोजन सुंदर आहे, पण या स्पर्धेला चांगला हातभार पण लावलेला आहे. त्यांची आम्ही थोड्या वेळात नावं घेईन. यानंतर होणारा सामना आहे कोंडाई देवी वर्सेस मालवणी मास्टर. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचं आहे.
तर ही ढेंग्या बॉईज हे फगवाले आहेत खरोखर उन्हात अनातून सकाळी निघतात चिंबोरी पकडायला. हॅलो सचिन हॅलो हॅलो सकाळी निघतात ते उन्हात अनातून आणि चिंबोरी पकडायला खरोच हे खेकडे पकडण्यासाठी जात आहेत. ही पूर्ण खेकड्या गँग आहे ना यांची पूर्ण टीम आहे आणि या टीमने हे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खरोखर अतिशय सुरेख असं स्पर्धेचं आयोजन. आता ते बघा एक डेकोरेशन म्हणून ते फग आणि चिंबोरी बांधण्यात येत आहेत. हे पहिलं वर्ष आहे संतोष डिंग्या बॉईज यांचं, पण आपल्याला बघताना वाटत नाही की पहिलं वर्ष आहे. म्हणजे आयोजन नियोजन आपण पाहतोय की एवढं सुस्थितीत आहे, कोणती कमी आपल्याला जाणवत नाहीये. आणि आपण पाहतोय आपल्या ज्या संघाचा लोगो आहे डेंग्या बॉईज त्याचं. सचिन किती दिवस झाले ही मेहनत करतात आणि कालची मेहनत बघितलं ना खरं एक अतिशय सकाळपासून ते दुपारी ते हे जे मंडप आहे ना ते पूर्ण डेंग्या बॉईजने बांधलेलं आहे. खरोखर हे मंडप कुठले मंडप डेकोरेटर्स नव्हते पण त्यांनी स्वतः हा मंडप उभारलेला आहे. खरोखर त्यांचंही मी इथे खरोखर मनापासून कौतुक करेन डेंग्या बॉईज संघाचं. नक्कीच आपण म्हणतो मेहनत रंग लाती आहे, तसं आपण इथे पाहतोय की या मुलांची मेहनत इथे आपल्याला दिसते. पहा चिंबोऱ्या दिसत आहेत आपल्याला. सराव सराव जरा बाजूच्या पिचवर करा प्लीज. शीतलाजी संघाच्या कर्णधारास फलंद सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. पंचांनी आपला ताबा घ्यायचा आहे. पंचांनी आपला ताबा घ्यायचा आहे आणि 38 धावेचं लक्ष. संघाची 38 धावेचं लक्ष आहे आणि सचिन 38 धावेचं लक्ष जे आहे सचिन सहजासहजी करू देणार नाही आणि लवकरात लवकर हार मारणारे शीतलादेवी संघ नाही. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्या देखील संघामध्ये आहे. आणि पहिलं षटक एक अतिशय सुरेख म्हणजे कसं हाताळतंय त्याच्यावरच नाही डिफेंड सगळं. पहिलं षटक जे पावप्लेचं नक्कीच दोन्ही संघ तुल्य. दोन्ही संघांमध्ये चांगले फलंदाज आपण पाहिले आहेत, क्षेत्ररक्षक पाहिले आहेत, गोलंदाज पाहिले आहेत. त्यामुळे नक्कीच हा सामना अतितटीचा होईल यात काही शंका नाहीये. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक एक धावेनिशी आपला आणि संघांचं खातं खुलतायत. वीरेश विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. पाहूया 30 चेंडू 38 धावांचा पहिला चेंडू झालाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळवली आहे. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज स्ट्राईक साठी आलाय. पहिलं षटक घेऊन आलेत रवी. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा आणि किती धावा देऊन किती विकेट्स मिळवत आहेत. तसेच
स्वप्नील आपल्या संघासाठी किती धावा बनवतात. डावखुरा फलंदाज एक चला यानंतर होणारा सामना आहे कोंडाई देवी वर्सेस मालवणी मास्टर्स. आपण नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचं आहे. चांगला चेंडू होता, आखूटप्याचा चेंडू होता, परंतु चेंडू फलंदाजाला कळलेला नाहीये, बीट झालाय. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू चाललाय, निर्धाव चेंडू आहे. पंचांकडे अपील केलं होतं परंतु अपील फेटाळून लावतात लेग पंच भूषण. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव घेतली. पाहूया दुसरी धाव घेतात का. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला रवीकडून पाहायला मिळते. संघाची धाव संख्या 2 वरती. पुढचा चेंडू रवी याचा विरेशसाठी. दोन्ही फलंदाज आक्रमक आहे. आपण चांगलं प्रात्यक्षिक पाहिलं होतं दोन्ही संघाकडून. पुढचा चेंडू रवी याचा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय, तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. ते विरेश याला मी बोललो होतो की आक्रमक फलंदाज आहे विरेश आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय रवी याचा आणि 4 धावा मिळवल्यात. त्याने बघितलं होतं की तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत, चेंडू ओळखला, स्विच हिट केला आणि 4 धावा मिळाल्यात त्या मनोरी संघाला. या सामन्याचं नाणेफेक करतील श्री विनोद कोळी, मालवणी मास्टर्सचे विनोद कोळी. चांगला समाचार विरेश याच्याकडून. एक आक्रमक फलंदाज आहे विरेश, 4 धावा मिळवतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 6. 38 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय कोंडाई देवी आणि मालवणी मास्टर्स यांच्यात नाणेफेक होते. पाहूया नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय आणि पुन्हा एकदा त्याच स्वरूपाने मारण्याचा फटका होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे, फटका चुकतोय. 1 धाव मिळते. चांगली फेकी होती परंतु सुखरूप क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय. पुन्हा एकदा रिस्क घेऊन 4 धावा मिळवण्याचा प्रयत्न होता तो विरेश याचा, कारण याच्या आधीच्या चेंडूवरती आपण पाहिलं की स्विच हिट केला होता आणि 4 धावा मिळवल्या होत्या विरेशाने. पुढचा चेंडू रवी याचा. एक डावखुरा फलंदाज, चांगला ऍडव्हान्टेज आहे डावखुऱ्या फलंदाजाला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 1 धाव मिळाले. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक होतं काय. 1 धाव घेतली आहे, 2 धावा आरामात पूर्ण होतील. चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ संपतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 9 वरती, बिनबाद 9. चांगली गोलंदाजी आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळाली होती रवी याच्याकडून परंतु पुन्हा चांगलं गती ओळखली, टप्पा ओळखला आणि त्याच्यावरती धावा जमवल्या त्या मनोरी संघाच्या फलंदाजांनी. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 9. यानंतर होणारा सामना आहे कोंडाई देवी वर्सेस मालवणी मास्टर्स. नाणेफेक झाली आणि कोंडाई देवी आणि मालवणी मास्टर्स यांच्यामध्ये आणि मालवणी मास्टर्स हा नाणेफेक जिंकतोय. पाहूया आपण काय स्वीकारतायत ते, कारण मालवणी हा घरचा संघ आहे त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी इथल्या माहीत असतात की फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची. त्यामुळे पाहूया आपण काय स्वीकारतायत ते. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल अनिकेत. 38 धावांची आवश्यकता आहे. 38 धावांची आवश्यकता असताना सरासरीच्या धावाने धावा जमवतात ते मनोरीचा संघ. 9 धावा झाल्यात. स्कोरर म्हणून काम करतायत माझे मित्र जितेश कोळी. पंच म्हणून काम पाहतात मेन पंच विरल नायर, लेग पंच भूषण कोळी. आपण ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात पाहू शकतो डिका स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. हॅलो अनिकेत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक. विरेश अजून मैदानात आहे. विरेश एक चांगला फलंदाज आहे, धावा जमवण्याची ताकद असलेला फलंदाज आहे. पाहूया पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, पाहूया झेल होऊ शकतो गो आणि एक सोपा झेल घेतलाय. एक आक्रमक आणि एक फलंदाज बाद झालाय तो मनोरी संघाचा.
तो वीरेश एक आक्रमक एक धक्का बसला, मोठा धक्का बसला एक आक्रमक फलंदाच्या स्वरूपात. डीजे थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पाहतोय 38 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय तो मनोरी संघ आणि पहिला विरेजच्या स्वरूपात झटका बसलाय तो मनोरी संघाला 9 या धावसंख्येवर. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते अनिकेत याचं. पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फलंदाजाला बाद केलाय अनिकेत याने. पाहूया किती दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर आपल्याला विजय व्हायचा असेल तर अशीच फलंदाजी करावी लागेल आणि असेच क्षेत्ररक्षण आपल्याला करावं लागेल याची नक्कीच खात्री घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. संतोष जसं म्हणाले होते की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, एवढ्या सहज कोणी विजय होणार नाहीये. आपण पाहूया अतितटीचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. नवीन फलंदाज येतोय यशांत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. झेल होऊ शकला असता परंतु गोलंदाजाच्या थोडासा लांब असल्यामुळे एक फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः गोलंदाज अनिकेत याच्याकडून. यशांतला आपण खूप टुर्नामेंट मध्ये पाहतो की चांगली फलंदाजी करतोय आणि मनोरी हा संघ फलंदाजाने भरलेला असा संघ आहे, त्यामुळे त्यांना फलंदाजाची कमी नाहीये. परंतु विकेट ठेवणं हे गरजेचं आहे. 38 धावांचं लक्ष्य असताना पहिला एक फलंदाज बाद झाला होता ज्याने चौकार मारला होता, आपल्या संघासाठी धावा जमवत होता, तो फलंदाज बाद झालाय वीरेश. पुढचा चेंडू अनिकेत याचा ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न होता. पाहूया फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये एक धाव घेतली आहे. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. चांगली बॉलिंग ऍक्शन आपल्याला अनिकेत कडून पाहायला मिळते. पंचांची ते जाऊन जी उडी घेतोय त्याच्यामुळे कदाचित त्याला व्हेरिएशन करण्यासाठी वेळ मिळत असावा. फलंदाजाची गती, फलंदाजाचं शफल होणं त्याला माहीत पडलं तर, त्यामुळे चेंडूंमध्ये व्हेरिएशन आहे आणि दोन्ही पंचांच्या दोन्ही बाजूने तो मारा करू शकतोय असा गोलंदाज आहे अनिकेत. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती एक धाव जकडून ठेवलंय मनोरी संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यशांग याच्यासाठी आणि अवांतर चेंडू. चेंडूची दिशा बाहेर भटकली आणि एक अवांतर धाव मिळाली आहे ती मनोरी संघाला. एक बोनस पॉइंट मिळतोय तो मनोरी संघाला अनिकेत याच्याकडून. पाहूया अनिकेत कमबॅक करतो का. पुढच्या चेंडूवरती यशांग चांगला फलंदाज आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर दिशेच्या चेंडूने जात होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीयेत. एक धावेनुसार संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 13 वरती. 1-13. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. चांगलं जखडून ठेवलंय ते मनोरी संघाला. कोणती मोठा फटका मारण्याचा वेळ देत नाहीयेत ते अनिकेत. डावखुरा फलंदाज स्ट्राईक साठी आहे, थोडा ऍडव्हान्टेज असल्यामुळे याचा फायदा होऊ शकतो काय आपण पाहूया. परंतु अनिकेत तेवढंच जखडून ठेवण्यात यशस्वी आहे. ते चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतोय अनिकेत. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. पंच आपल्याकडे वळतायत, अवांतर चेंडूचा गुण करतायत आणि संघाच्या धावसंख्येत अवांतर धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे 14. 1-14. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच ही अवांतर धावांचा जो भर दिलाय तो कमी केला पाहिजे, तर आपण विजय होऊ शकता. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला मारलेला फटका आहे, निश्चितच षटकार होऊ शकतो. आपल्या संघासाठी पहिला षटकार ठोकलाय स्वप्नील याने. खणखणीत असा षटकार, पुरेपूर फायदा घेतला होता तो स्वप्नील याने फुलटॉस चेंडूचा. थँक्यू. हा खणखणीत असा षटकार ठोकलाय. 20 धावसंख्या झाली आहे संघाची
पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू जाऊ शकला असता परंतु एक धाव मिळाली आहे. धावफलक हलतं ठेवण्यात यश येत आहे ते मनोरी संघाच्या फलंदाजाला. हॅलो, पुरेपूर फायदा घेतला होता फुलटॉस चेंडूचा आणि एक चुकी म्हणावी लागेल ती अनिकेत याची. एक फुलटॉस चेंडू दिला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि धावसंख्या पोहोचवली आहे 21 वरती. 2 षटकांचा खेळ संपतोय. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे आणि अशीच फटकेबाजी करण्याची गरज होती ती मनोरी संघाला. जर आपला संघ विजयी करायचा असेल तर आपल्याला अशीच फटकेबाजी करावी लागेल. अनिकेतने पण सुद्धा चांगली सुरुवात केली होती परंतु 2 अवांतर धावा आल्या आणि त्यानंतर लेन अँड लाईन बिघडली आणि एक फुलटॉस चेंडू मिळाला आणि पहिला जो षटकार आला तो या स्पर्धेचा पहिला षटकार खेचण्याचा मान पटकावलाय तो अनिकेत याने. चला, यानंतर होणारा सामना आहे मालवणी मास्टर्स वर्सेस कोंडाई देवी. नाणेफेक झाली आहे. पाहूया नाणेफेकीनंतर काय स्वीकारतायत. नाणेफेकीचा कॉल लागलाय तो मालवणी मास्टर्स या संघाच्या बाजूने. वैयक्तिक पहिलं संघातर्फे तिसरं षटक भावेश याचं. एक आक्रमक संघाची धावसंख्या झाली 21. विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहेत. आपल्याला भावेशाचा पहिला चेंडू. एक आक्रमक फलंदाज आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू आहे. गॅप मिळवली आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्यात यश आले. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ते स्वप्नील याच्याकडून षटकार ठोकला होता. त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की धावफलक जर हलतं ठेवलं तर आपल्या संघाला विजय मिळू शकतो आणि तोच पवित्रा आता घेतलाय तो स्वप्नील याने. षटकार मारल्यानंतर एक धाव घेतली. आता आपण पाहतोय 2 धावा घेतल्यात म्हणजे धावफलक हलतं ठेवण्यात त्यांना यश येते आणि ह्याचीच गरज होती ती मनोरी संघाला आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते ते स्वप्नील याच्याकडून. पहिला चेंडू होता भावेशचा, चांगला चेंडू होता परंतु चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथे एक धाव मिळाली होती. पुढचा चेंडू भावेश त्या पंचांच्या डाव्या बाजून मारा करेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता मात्र तिथे तटवून काढलाय. पाहूया, क्षेत्ररक्षक घेतलंय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया, 2 धावा सुद्धा आरामात पूर्ण करतायत. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय तो मनोरी संघाला. तेवढीच चपळता दाखवतायत यशांत आणि स्वप्नील. आपल्या संघाला त्यांना विजय करायचा आहे त्यामुळे तेवढी मेहनत आपण त्यांची पाहतोय. एक संधी सोडत नाहीयेत, एक चुकी करत नाहीयेत. त्यामुळे आपल्या संघाची धावसंख्या पोहोचवली आहे त्यांनी 25. पहिला झटका मिळाला होता विरेशाच्या स्वरूपात परंतु त्याचं कोणतंही बर्डन दिसत नाहीये ते मनोरी संघावरती. त्याच्यानंतर आपला धावफलक हलतं ठेवून संघाची धावसंख्या पोहोचवली 25 वरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. तिसरं षटक मैदानात सुरू आहे. भावेश प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये त्यामुळे तिथे 2 धावा मिळाल्या. आपल्या सर्कलच्या आतमध्येच तिथे त्याने 2 धावा चोरल्यात त्या मनोरी संघाच्या फलंदाजाने. पुढचा चेंडू भावेशचा खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू आहे. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते भावेश याच्याकडून. आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय, आपला संघ विजय करण्यासाठी प्रयत्न करतोय भावेश. खरोखर चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. यष्टी रक्षण तिथे झाले. निर्धाव चेंडू. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. पाहूया स्वप्नील आपल्या संघासाठी किती अजून चौकार षटकार खेचतोय आणि भावेश आपल्या संघासाठी विकेट मिळवतोय का. भावेशाचा पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रेटला मारलेला फटका आहे. 2 फलंदाज आहे परंतु चेंडू काय रोखू शकत नाहीये आणि खरोखर कौतुक करावं लागेल स्वप्नील याचं. त्याने जागा बनवली आणि तिकडे चौकार मिळवला. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि चौकार मिळवला. आक्रमकता आपण पाहतोय स्वप्नील याच्या फलंदाजी मधून. डीजे थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या पोहोचले 29 वरती. मी सांगतोय जसं की स्वप्नील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मनोरी संघाला टेन्शन नसणार आहे कारण आता सेट बॅट्समन आहे. पुन्हा एकदा मारलेला फटका आणि फटक्यावरती निश्चितच खणखणीत षटकार. चांगला पुरेपूर समाचार घेतोय स्वप्नील भावेश याचा. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 35. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय स्वप्नील याच्याकडून. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते आणि खडखडीत आपला 2 षटकार पाहिले. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस्ट्रोक शॉट येतो आणि तिथे 1 धाव मिळते. पण चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय मनोरी संघाकडून.
3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 36. एक बाद 36. आक्रमक फलंदाजी करतोय स्वप्नील आपल्या संघासाठी. 2 षटकार, 1 चौकार ठोकलाय तो स्वप्नील याने. जवळजवळ सिंहाचा वाटा आहे या विजयामध्ये असेल तो स्वप्नील याचा. अजून फक्त 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. वैयक्तिक पहिलं आणि 14 षटक घेऊन आलाय पार्थ. 2 धावांची आवश्यकता आहे ती मनोरी संघाला. पाहूया स्वप्नील एक सेट बॅट्समन आहे, चांगली फलंदाजी करतोय. मला असं वाटतंय चेंडू जवळजवळ त्याला फुटबॉल सारखाच दिसतोय, त्यामुळे असे फटके मारतोय तो. 2 धावांची आवश्यकता असताना पाहूया षटकार मारतोय, चौकार मारतोय की सिंगल डबलने आपल्या संघाला विजय मिळत देतोय. 12 चेंडू 2 धावा. काहीच माफक आव्हान ते आणून ठेवलंय स्वप्नीलने. पार त्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मिसफिल्ड होते आणि डिक्लेअर स्वरूपात जातोय आणि हा मनोरिया संघ विजय होतोय. चांगली फलंदाजी केली आणि नाबाद राहिला तो स्वप्नील. बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या आणि बाईच्या स्वरूपात हा संघ बॅटच्या स्वरूपात 2 धावा होत्या, माफ करा. आता होणारा सामना आहे मालवणी वर्सेस कोंडाई देवी. आपला निर्णय कळवायचा आहे डीजे. थँक्यू. आता होणारा सामना आहे कोंडाई देवी वर्सेस मालवणी मास्टर्स. आपला निर्णय कळवायचा आहे मालवणी मास्टर्स. आणि या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कोंडाई देवी. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फलंदाजी स्वीकारले मालवणी मास्टर्स संघाने.